देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आली आहे। वॉर रूम मधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला जातोय। 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती। तर थेट वॉर रूम मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी। पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर 2014 ते 19 वॉर रूम स्थापन केली होती। पण मागच्या काळामध्ये ते वॉर रूम जे आहेत ते वेगळ्या पक्षाचं सरकार, महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे ते नव्हतं। पण आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री वॉर रूम जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मोठमोठ्या पायाभूत सुविधा आणि त्यांच्या प्रकल्पांचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। त्याची तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे। आणि हे मुख्यमंत्री वॉर रूम आधी ज्यावेळेस 2014 ते 2019 फडणवीस होते त्या काळात हे या ठिकाणी होतं। आता त्याची तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे वॉर रूम जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्री संकल्प कार्यालय अशा पद्धतीचं ते चित्र होतं। आणि त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आल्यानंतर हे वॉर रूम जे आहे ते बनवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि यातून पायाभूत सुविधांच्या संदर्भातले जे मोठमोठे प्रकल्प असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातले जे मोठमोठे प्रकल्प असतील त्याचा आढावा या वॉर रूमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। कॅमेरामन अरविंदसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई।